नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चॅप्टर 3 अरिथमॅटिक प्रोग्रेशन, क्लास 10th SSC बोर्ड महाराष्ट्र. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपले 2 चॅप्टर जॉमेट्रीचे आणि 2 चॅप्टर ऑल्जेब्राचे संपलेले आहेत. आपण आता तिसरा अरिथमॅटिक प्रोग्रेशन सुरू करतो आहे आणि तिकडे सर्कल पण सुरू करतो आहे. एक व्हिडिओ आपण सर्कलचा घेणार आणि एक ऑल्जेब्राचा घेणार. ओके, म्हणजे अरिथमॅटिक प्रोग्रेशनचा घेणार. आता याच्यामध्ये बघा तुम्ही आपले 3 चॅप्टर झाले. आता याच्यामध्ये काहीतरी तुमचा सिलेबस जो रेड्यूस झालेला आहे, कमी झालेला आहे, तो तुम्ही पहिल्या 2 आणि पहिल्या दोन्ही म्हणजे 4 धड्यांमध्ये बघून घ्या. पण अरिथमॅटिक प्रोग्रेशनचा कुठलाही सिलेबस काही कमी झालेला नाही, तो पूर्ण धडा जसाच्या तसा आहे. ओके, तर आपण आता व्यवस्थित ह्या धड्याकडे बघूया. बघा, अरिथमॅटिक प्रोग्रेशन याच्यामध्ये एक सिक्वेन्स, क्रमिका, ज्याला आपण मराठीमध्ये क्रमिका म्हणतो, सिक्वेन्स. मग सिक्वेन्स म्हणजे काय की एक असं स्पेशल नंबर असतात की ज्याच्यामध्ये काहीतरी सारखा संबंध असतो. समजा 1 आहे, मग 2 नंतर 3 आहे, नंतर 5 आहे, नंतर 7 आहे, नंतर 9 आहे. मग याच्यामध्ये दोघांमध्ये काय आहे फरक 2चा फरक आहे. बरोबर आहे. म्हणजे याच्यामध्ये 2चा फरक आहे, याच्यामध्ये 2चा फरक आहे, याच्यामध्ये 2चा फरक आहे, याच्यामध्ये 2चा फरक आहे. मग सिक्वेन्स इज अ कलेक्शन ऑफ नंबर्स अरेंज्ड इन अ डेफिनेट रूल अकॉर्डिंग टू सम डेफिनेट रूल. ओके, म्हणजे सिक्वेन्स ही असा एक कलेक्शन, असा एक समूह आहे नंबरचा की त्यांच्यामध्ये एक डेफिनेट रूल ठरलेला आहे काहीतरी, आणि एक स्पेशल ऑर्डर आहे की बा इथे या दोघांचाच फरक पाहिजे. आणि बरोबर आपल्याला मग पुढचे नंबर जरी नाही सांगितले तरी आपल्याला ते नंबर काढता येतात. हा जो चॅप्टर आहे हा फार महत्त्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही भविष्यामध्ये MPSC किंवा UPSCच्या परीक्षा ज्यावेळी द्याल त्यावेळी तुम्हाला हे खूप कामात येईल, कारण याची सूत्र आपल्याला कधीकधी मनाने तयार करावे लागतात आणि नंबर पुढचे काढावे लागतात. त्यानंतर आता प्रोग्रेशन, अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे काय? अरिथमॅटिक प्रोग्रेशन इज अ स्पेशल, एक स्पेशल रूल आहे, एक स्पेशल नियम आहे. द डिफरन्स बिटवीन 2 नंबर इज सेम. लक्षात आलं का? द डिफरन्स बिटवीन 2 नंबर इज सेम, म्हणजे आपण त्याला कॉमन डिफरन्स म्हणतो. लक्षात येतं? कॉमन डिफरन्स हा डी ह्या स्मॉल वर्डने दाखवला जातो. डी म्हणजे काय? कॉमन डिफरन्स. आपण बघूया विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा घेऊ नये तेव्हा आपण याला व्यवस्थित बघूया. आता नुसतं मी जर सांगितलं तर तुम्हाला समजणार नाही हे काय चालू आहे, कॉमन डिफरन्स हे काय चालू आहे. आपण काय करू याच्यासाठी आता प्रॅक्टिस सेटकडे वळूया आणि प्रॅक्टिस सेट पूर्ण घेऊया. याच्यामधल्या ज्या ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत त्या ॲक्टिव्हिटी अतिशय सोप्या आहेत. त्या ॲक्टिव्हिटी तुम्ही करू शकतात आणि त्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला वेळ वाया घालवायचा नाही. ही पहिल्या पानावरची जी ॲक्टिव्हिटी आहे हिच्यासाठी तुम्ही रूल वापरू शकतात. कोणता? 2n-1 हा याच्यासाठी नियम वापरू शकतात. समजा हे बघा, 2n-1 हा कशासाठी वापरायचा की याच्यात 1 आहे, 3 आहे, ओके, त्यानंतर 5 आहे, 7 आहे, हे दिसतं तुम्हाला हे गोल गोल. तर याच्यामध्ये तुम्ही जर मग n इज इक्वल टू काय ठेवायचं? 1 2 3 4 5 6 7 नॅचरल नंबर आहेत. मग इथं तुम्ही 1 जर ठेवला म्हणजे 2 × 1 -1, 2 - 1 1, हा 1 आला. मग तुम्ही इथं जर 2 ठेवले तर बेदुनी 4, 4 - 1 3. तुम्ही इथं 3 ठेवला, 3 दुनी 6, 6 - 1 5. तुम्ही इथं 4 ठेवला, 4 दुनी 8, 8 - 1 7. तुम्ही इथं 5 ठेवला, 5 दुनी 10, 10 - 1, मग पुढे 9 येणार आहे. म्हणजे तुम्ही हे रूल एक स्पेशल पॅटर्न आहे, हा आपण याचं तयार करू शकतो असं. ओके, त्याच्यानंतर तुम्ही पुढचं बघून घ्या विद्यार्थी मित्रांनो. ॲक्टिव्हिटी ज्या आहेत त्या सोप्या आहेत अतिशय. आपण लगेच प्रॅक्टिस सेट जो आहे त्याला सुरुवात करूया, कारण महत्त्वाचं ते आहे. आणि मग तेव्हा आपण सूत्रांची आणि त्याची व्यवस्थित चर्चा करूया. बघा, प्रॅक्टिस सेट 3.1. आता याच्यामधलं पहिलं बघा काय दिलेलं आहे. विच ऑफ द फॉलोइंग सिक्वेन्स आर AP म्हणजे काय? अरिथमॅटिक प्रोग्रेशन. की कोणती सिक्वेन्स याच्यातली अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे. इफ दे आर AP फाइंड द कॉमन डिफरन्स. ते जर AP असेल तर कॉमन डिफरन्स काढा. आता ह्या प्रश्नाचं आपण व्यवस्थित बघूया. बघा, पहिलं गणित बघा काय आहे. पहिलं गणित आहे 2, त्यानंतर 4 6 8 डॅश डॅश डॅश. ओके, आता हे AP आहे का नाही हे आपल्याला बघायचं आहे. बघा, लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. इथं बघा मी लिहितो T1 इज इक्वल टू 2. आता मी T1 काय लिहिलं तेही सांगतो. टर्म आहे. T1 म्हणजे काय? पहिली टर्म. T1 म्हणजे पहिली टर्म. T1 इज इक्वल टू 2, T2 इज इक्वल टू 4, T3 इज इक्वल टू 6
आणि T4 इज इक्वल टू 8. म्हणजे मी यांना नावं दिले, टर्म 1, टर्म 2, टर्म 3, टर्म 4. ओके, लक्षात येतं विद्यार्थी मित्रांनो. आता मला काय सांगायचं, AP सांगायचं आहे. मग APचा रूल काय सांगायचा की हे AP आहे का नाही, कसं ओळखायचं. मग आपण काय करायचं, T2 मायनस, म्हणजे ह्या टर्ममधून ही टर्म, ह्या टर्ममधून ही टर्म, ह्या म्हणजे T2 मायनस T1 इज इक्वल टू T2 4 मायनस 2 इज इक्वल टू 2. त्यानंतर T3 मायनस T2 इज इक्वल टू 6 मायनस 4 इज इक्वल टू 2. त्यानंतर T4 मायनस T3 इज इक्वल टू 8 मायनस 6 इज इक्वल टू 2. बघा, 8मधून 6 वजा केले 2 आले, 6मधून 4 वजा केले 2 आले, 4मधून 2 वजा केले 2 आले. म्हणजे तुम्हाला हा जो डिफरन्स मिळतोय याला आपण कॉमन डिफरन्स मिळतो. आता हा जर कॉमन डिफरन्स कॉन्स्टंट आला, सारखा आला, तर ही जी सिक्वेन्स आहे ती AP आहे. ओके, मग आपण इथं लिहू शकतो द कॉमन डिफरन्स is constant, then given sequence is AP. ओके, द कॉमन डिफरन्स इज कॉन्स्टंट. हा कॉमन डिफरन्स कसा आहे, कॉन्स्टंट आहे, म्हणून ती गिवन सिक्वेन्स काय आहे, AP. मग कॉमन डिफरन्स किती आहे, कॉमन डिफरन्स याला आपण D म्हणतो. काय म्हणतो, D. तो किती आला, हा जो असतो हा कॉमन डिफरन्स आहे, दोघांमधला कॉमन डिफरन्स. लक्षात आलं, दोन पदांमधला जो डिफरन्स असतो त्याला आपण कॉमन डिफरन्स म्हणतो, पण तो कसा पाहिजे, कॉन्स्टंट पाहिजे. ओके, आता पहिलं उदाहरण संपलं. आपण आता याच्यामध्ये खूप बोललो आणि सांगितलं. आपण आता दुसरं उदाहरण बघा, डायरेक्ट करू आणि तुम्ही पटापट बघा. चला, ओके, घेऊया आपण आता पुढचं उदाहरण नंबर 2. बघा, अतिशय सोपे उदाहरण आहेत, म्हणून म्हणतो मी की आपण याच्यामध्ये आता जास्त बोलायमध्ये वेळ घालवायचा नाही. 2. दुसरं उदाहरण आहे 2, 5/2, 3, 7/2, कॉमा. तुमच्या काही पुस्तकांमध्ये 7/3 दिलेलं आहे, तिथे 7/2 आहे, ती प्रिंट मिस्टेक आहे. ओके, मग आपण आता लिहा परत पहिल्यासारखं, सोपं आहे. T1 म्हणजे 2, T2 म्हणजे 5/2, T3 म्हणजे 3 आणि T4 म्हणजे 7/2. ओके विद्यार्थी मित्रांनो, मग T2 मायनस T1 इज इक्वल टू T2 मायनस T1 म्हणजे 5/2 मायनस 2 इज इक्वल टू, आता बघा 5/2 मायनस 2 करतोय आपण, बरोबर आहे. 5/2 ही या टर्ममधून ही टर्म वजा करतोय, मग आपण याच्या खाली काय करतो, 1 पकडतो, छेद. मग 5×1 5 मायनस 2×2 4 आणि 2×1 2, 5तून 4 गेले 1/2. कॉमन डिफरन्स काय आला, 1/2. कळतंय ना तुम्हाला, 5/2 मायनस 2, मग 2च्या खाली आपण 1 करू, 5×1 5 आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन 2×2 4, 5तून 4. मग तसंच आपण करू T3 मायनस T2, 3 मायनस 5/2 इज इक्वल टू, आता आपण याच्या खाली 1 पकडू, 3×2 6 मायनस 5×1 5, 2×1 2, 1/2. त्यानंतर आपण T4 मायनस T3 इज इक्वल टू 7/2 मायनस 3. ओके विद्यार्थी मित्रांनो, याच्या खाली 1 पकडू, 7×1 7, 3×2 6, 2×1 2, 7तून 6 गेले 1, 1/2. मग आता कॉमन डिफरन्स काय आला विद्यार्थी मित्रांनो, तो तुमचा कॉन्स्टंट आला. मग द कॉमन डिफरन्स इज कॉन्स्टंट. द डिफरन्स बिटवीन, असं लिहिलं तरी चालतं, द डिफरन्स बिटवीन टू कॉन्जिगेटिव्ह नंबर इज कॉन्स्टंट. ओके, देन हे वाक्य सांगतोय मी तुम्हाला, पहिलं जसं लिहिलं तसं लिहिलं तर, देन द गिव्हन सिक्वेन्स इज AP. ओके, आणि कॉमन डिफरन्स D इज इक्वल टू 1/2. तुम्ही लिहून टाका, कॉमन डिफरन्स D इज इक्वल टू 1/2. चला, आपण आता तिसरं उदाहरण घेऊया विद्यार्थी मित्रांनो, इकडे घेऊ. तिसरं बघा, -10
-6 -2 2 डॅश डॅश डॅश. ओके, लिहून टाका. T1 इज इक्वल टू -10, T2 इज इक्वल टू -6, T3 इज इक्वल टू -2, T4 इज इक्वल टू 2. T2 minus T1 is equal to -6 -10. ओके, -6 -10 म्हणजे -6 +10 म्हणजे 4. ओके विद्यार्थी मित्रांनो, काय आलं 10तून मायनस. नंतर T3 minus T2, आता खाली जाऊ द्या, जर लांब नसेल तर मग आपण असं स्टेप वाईज सोडू. T3 minus T2, T3 minus 2 minus -6 -2 +6 is equal to 4. त्यानंतर T4 minus T3 is equal to T4 2 minus -2 is equal to 2 + 2 is equal to 4. बघा हे 4 हे 4 आणि हे 4 म्हणजे काय आलं, द डिफरन्स बिटवीन टू कॉन्झिक्युटिव्ह नंबर इज कॉन्स्टंट, देन द गिवन सिक्वेन्स इज AP आणि D इज इक्वल टू 4. हे वाक्य लिहून टाका तुम्ही. द डिफरन्स बिटवीन टू कॉन्झिक्युटिव्ह नंबर इज कॉन्स्टंट, देन द गिवन सिक्वेन्स इज AP. ओके विद्यार्थी मित्रांनो, चला पुढचं घेऊया आपण. चौथं उदाहरण. चौथं उदाहरण बघा काय आहे. चौथं उदाहरण आहे 0.3 समजून घ्या. 0.33 आणि 0.333. पुस्तकात थोडंसं चुकलेलं आहे काही पुस्तकांमध्ये, ते बघून घ्या. आता आपण हे करूया विद्यार्थी मित्रांनो. बघा T1 इज इक्वल टू 0.3, T2 इज इक्वल टू 0.33 आणि T3 इज इक्वल टू 0.33. ओके विद्यार्थी मित्रांनो, मग आपण लिहूया T2 minus T1 इज इक्वल टू T2 0.33 minus T1 0.3. आता याची वजाबाकी कशी करायची बघा, फार महत्त्वाचं आहे. मी लिहितो 0.33, याच्यातून आपल्याला ते का वजा करायचं आहे म्हणजे 0.3 पॉईंटच्या खाली पॉईंट लिहायचा हा पॉईंट, आणि मग इथं पुढे काहीच नाही म्हणून आपण काय करणार, शून्य घेणार. मायनस 3तून 0 गेला 3, 3तून 3 गेले 0.0 म्हणजे याचं आलं 0.03. ओके विद्यार्थी मित्रांनो, बघून घ्या. त्यानंतर पुढचं घेऊया. T3 minus T2 इज इक्वल टू T3 0.333 minus 0.33 इज इक्वल टू, आता याची वजाबाकी कशी करायची बघा, 333 आणि 0.33 पॉईंटच्या खाली 0 इथे 0 घ्या. 3तून 0 गेला 3, 3तून 3 गेला 0, 3तून 3 गेले 0.0 म्हणजे 0.003. मग आता कॉमन डिफरन्स तुमचा कसा आला, डिफरंट आला, तो सेम नाही आहे. म्हणजे द गिवन सिक्वेन्स इज नॉट AP. बस एवढंच लिहा बस. आता AP नाही तर कॉमन डिफरन्स लिहायचा प्रश्नच नाही. ती AP नाही आहे तर कॉमन डिफरन्स नाहीच आहे त्याला. ओके, चला पुढचं घेऊया आपण. सोपे आहेत ना विद्यार्थी मित्रांनो. अरिथमॅटिक प्रोग्रेशन सगळ्यात सोपा धडा आहे आणि त्याच्यातला कुठलाही पॉईंट त्यांनी कॅन्सल केलेला नाही आहे, त्यामुळे आपण त्याचा अभ्यास पूर्ण करा. 5वं गणित बघा. 0 -4 -8 त्यानंतर -8 -12. ओके, बघूया आपण आता. बरोबर आहे, गणित एकदा चेक करा. 0 -4 -8 -12. आता बघा T1 इज इक्वल टू 0, T2 इज इक्वल टू -4, T3 इज इक्वल टू -8 आणि T4 इज इक्वल टू -12. ओके, मग T2 minus T1 इज इक्वल टू -4 आणि हे मायनस आहे, हे सूत्रातलं मायनस असतं, -0
ओके, हा 0 आहे म्हणजे काय होईल -4. त्यानंतर T3 मायनस T2 इज इक्वल टू T3 मायनस 8 मायनस -4 इज इक्वल टू -8 मायनस मायनस +4 इज इक्वल टू -8मधून +4 गेले -4. त्यानंतर T4 मायनस T3 इज इक्वल टू -12 मायनस -8. ओके, मग -12 मायनस मायनस +8 इज इक्वल टू -12 + 8 -4 -4 -4 -4 म्हणजे दिस इज अ AP. ओके, मग द डिफरन्स बिटवीन two consecutive number is constant, then the given sequence is AP, arithmetic progression. मग कॉमन डिफरन्स D इज इक्वल टू -4. ओके विद्यार्थी मित्रांनो, असं बघा 2 मार्कासाठी हा प्रश्न येऊ शकतो आणि तुम्हाला काही करायचं नाही, वजाबाकी फक्त, बस दुसरं काहीच नाही, वजाबाकीच करायची. चला 6वा प्रश्न घेऊया आपण. प्रॉब्लेम नंबर 6. ओके, प्रॉब्लेम नंबर 6 बघा. 6 -1/5 त्यानंतर पुन्हा -1/5 पुन्हा -1/5 कॉमा डॅश 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 म्हणजे -1/5च असणार. ओके, मग आपण आता लिहूया T1 इज इक्वल टू -1/5 T2 इज इक्वल टू -1/5 T3 इज इक्वल टू -1/5 त्यानंतर T2 मायनस T1 इज इक्वल टू -1/5 -1/5 म्हणजेच -1/5 मायनस मायनस +1/5 -1/5 आणि +1/5 इज इक्वल टू 0. मग आता तुम्हाला कळलं की सगळं तेच येणार आहे, 0 येणार आहे. T3 मायनस T2 इज इक्वल टू -1/5 -1/5 इज इक्वल टू -1/5 +1/5 इज इक्वल टू 0. ओके, आता T3 ओके संपलं. म्हणजे तुमचं काय आलं की तुम्हाला जो हा मिळाला कॉमन डिफरन्स, तो काय मिळाला, कॉन्स्टंट मिळाला. म्हणजे द गिवन सिक्वेन्स, द डिफरन्स बिटवीन टू कॉन्झिक्युटिव्ह नंबर, लिहाल का विद्यार्थी मित्रांनो, लिहून घ्या. द डिफरन्स बिटवीन टू कॉन्झिक्युटिव्ह नंबर इज कॉन्स्टंट, देन द गिवन सिक्वेन्स इज AP. ओके विद्यार्थी मित्रांनो, एवढं काम करा. द डिफरन्स बिटवीन टू कॉन्झिक्युटिव्ह नंबर इज कॉन्स्टंट, देन द गिवन सिक्वेन्स इज AP आणि D इज इक्वल टू 0. बरोबर आहे. आपल्या जास्त कमी वेळामध्ये जास्त गणितं घेऊ आपण. तुम्ही फक्त एवढं वाक्य लिहून घेत जा. 7वं गणित बघा. प्रॉब्लेम नंबर 7. काही अवघड नाही, मी बोलताना जरी लिहिलं तरी चालेल. 7वं गणित बघा. 3 त्यानंतर 3 + √2 त्यानंतर 3 + 2 √2 त्यानंतर 3 + 3 √2. एकदा परत चेक करूया आपण गणित. 3 + √2 3 + 2 √2 आणि 3 + 3 √2. ओके, असं गणित आहे. आपण आता याला नाव देऊ. आता व्यवस्थित बघा. T1 इज इक्वल टू 3 T2 इज इक्वल टू 3 + √2 T3 इज इक्वल टू 3 + 2 √2 आणि T4 इज इक्वल टू 3 + 3 √2. मग आपण लिहूया T2 मायनस T1 म्हणजेच 3 कंसात घेऊ आपण आता 2 मायनस 3. मग आता हे कंस काढूया बाहेर. याला 3 + √2 - 3. हे 3 आणि -3 कॅन्सल झाले, फक्त √2 उरले. ओके, आता T3 मायनस T2 इज इक्वल टू कंसात लिहूया आपण 3 + 2 √2. तुम्हाला कळेल कंसात का लिहायचं. हे 2 पदं कंसात लिहिले,
मायनस आता दुसरे दोन्ही पदं आहेत 3 प्लस √2. मग आता काय होतील बघा, 3 प्लस 2√2 मायनस ह्या मायनसचे 3ला गुणलं मायनस, मायनस गुणिले प्लस मायनस √2. आता हे +3 आणि -3 कॅन्सल होतील. 2 वर्गमुळात 2मधून 1 वर्गमुळात 2 गेला म्हणजे 1 वर्गमुळात 2 उरला, म्हणजे √2 आणि √2. परत आहे का, चला बघूया. T4 -T3 इज इक्वल टू T4 काय बघा, 3 प्लस 3√2 मायनस, आता मायनस काय 3 प्लस 2√2, इथे लिहितो मी पुढे 3 प्लस 3√2 मायनस 3 मायनस 2√2 प्लस 3 मायनस 3 कटले, 3 वर्गमुळात 2मधून 2 वर्गमुळात 2 गेले म्हणजे वर्गमुळात 2 उरले. म्हणजे बघा वर्गमुळात 2 वर्गमुळात 2 आणि वर्गमुळात 2. मग लिहा द डिफरन्स बिटवीन टू कॉन्झिगेटिव्ह टर्म्स इज कॉन्स्टंट देन द गिव्हन सिक्वेन्स इज AP. D इज इक्वल टू √2. ओके, काय लिहाल खाली पुन्हा सांगतो मी. द डिफरन्स बिटवीन टू कॉन्झिगेटिव्ह नंबर इज कॉन्स्टंट देन द गिव्हन सिक्वेन्स इज AP. द गिव्हन सिक्वेन्स इज AP. D इज इक्वल टू √2. ओके, चला पुढचं बघूया. चला पुढचं कितवं गणित चाललं विद्यार्थी मित्रांनो आपलं, 7 झाले का पूर्ण, बघा 7 झाले असतील. 8वं चाललं आपलं, लास्ट प्रॉब्लेम फॉर फर्स्ट. ओके, 127 127 132 आणि 137 डॅश. ओके, अतिशय सोपं गणित आहे. T1 इज इक्वल टू 127, T2 इज इक्वल टू 132, त्यानंतर T3 इज इक्वल टू 137. ओके, मग आपण आता कॉमन डिफरन्स काढूया. T2 मायनस T1 इज इक्वल टू 132 मायनस 127. 127 किती उरले, 5. ओके, 5 उरतात का बघा, 127, 28, 29, 30, 31, 32, 5. आता T3 मायनस T2 इज इक्वल टू 137 मायनस 132. 137 मायनस 132 उरतात का 5. ओके, म्हणजे ते काय आलं, हे सिक्वेन्स कॉन्स्टंट आले तुम्हाला, हे कॉमन डिफरन्स कॉन्स्टंट आला. तर लिहा द डिफरन्स बिटवीन टू कॉन्झिगेटिव्ह नंबर इज कॉन्स्टंट देन द गिव्हन सिक्वेन्स इज AP. D इज इक्वल टू 5. ओके विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सोपे गणित आहेत, पटापट करा. याची सूत्र लक्षात ठेवा की दोघांमधला जर आपल्याला कॉमन डिफरन्स काढायचा असेल तर आपल्याला T2 मायनस T1 हे करावं लागेल. ओके, चला आपण आता पुढचं बघूया. पुढचे गणितं होतील का आपले, बघू आपण. जेवढे होतील तेवढे, 3 जर झाले तर 3 घेऊया. चला दुसऱ्यातलं बघा, मग आपण पुढच्या याच्यामध्ये कंटिन्यू करू. पुढच्या राईट अँड AP हुज फर्स्ट टर्म इज A अँड द कॉमन डिफरन्स इज D इन इच ऑफ द फॉलोइंग. म्हणजे तुम्हाला A इज इक्वल टू 10 दिलेली आहे आणि D इज इक्वल टू 5 दिलेलं आहे. तर तुम्हाला काय दिलं, राईट अँड AP हुज फर्स्ट टर्म इज A अँड कॉमन डिफरन्स इज D इन इच. आता तुम्हाला सिक्वेन्स लिहायची आहे, तुम्हाला काय करायचं आहे, सिक्वेन्स लिहायचं आहे. बघा अतिशय सोपं आहे. मग हे बघा, A इज इक्वल टू T1 इज इक्वल टू 10. जी A असते तीच पहिली टर्म असते T1. मी परत सांगतो, A इज इक्वल टू 10 आणि D इज इक्वल टू 5. हे 10 जे आहे आणि हा जो A आहे म्हणजेच T1 आहे. A इज इक्वल टू T1 इज इक्वल टू 10 अँड D इज इक्वल टू 5. मग आपल्याला आता T1 माहिती आहे, T1 काय आहे 10. मग आपल्याला T2 जर काढायची आहे, T2 जर काढायची तर T1 प्लस D, T1 प्लस D म्हणजेच 10 प्लस 5 इज इक्वल टू 15. ओके विद्यार्थी मित्रांनो, मग T3 काढायची आहे, T3 म्हणजे T2 प्लस D इज इक्वल टू 15 प्लस 5 इज इक्वल टू 20. मग तुम्हाला T4 काढायची आहे, म्हणजे T3 प्लस D
इज इक्वल टू 20 + 5 इज इक्वल टू 25. तुमच्या लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? T1 10. मग ह्या 10मध्ये हा डी मिळवला, T2 मिळालं. T2मध्ये पुन्हा हा डी मिळवला, T3 मिळालं. T3मध्ये हा परत कॉमन डिफरन्स मिळवला, तुम्हाला T4 मिळालं. अशा प्रकारे तुम्ही T5 T6 कितीही टर्म काढू शकतात. म्हणजे तुम्हाला सिक्वेन्स कोणती मिळाली विद्यार्थी मित्रांनो? बघा 10 15 20 25. ओके, ही सिक्वेन्स मिळाली तुम्हाला. काय विचारलं त्यांनी बघून घ्या. फर्स्ट इन द रिक्वायर्ड सिक्वेन्स इज धिस. द रिक्वायर्ड सिक्वेन्स आपण लिहू शकतो द गिव्हन रिक्वायर्ड सिक्वेन्स. द रिक्वायर्ड सिक्वेन्स. ओके, असं तुम्ही लिहू शकतात. आणि आपण आता आपला वेळेच्या अभावी आपल्या याच्यावर फक्त 30 मिनिटाची मर्यादा आहे. आपण खूप मोठा व्हिडिओ तयार करू शकत नाही, त्यामुळे आपण इथं थांबूया आणि हे पुढचे गणितं लगेच कंटिन्यू पुढच्या व्हिडिओत करूया. बाय विद्यार्थी मित्रांनो.